रामराम मंडळी, सह्याद्री महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी महेंद्र. आज आपण बोलणार आहोत मराठी सक्तीविषयी, जे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्र राज्यात जे चालू आहे त्याबद्दल. आपण बघतोच आहोत की प्रताप सरनाईक यांनी, राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत, त्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल, त्यातल्या त्यात टॅक्सी चालक किंवा बस चालक यांच्याविषयी, तर तुम्हाला मराठी भाषा येण्याचं गरजेचं आहे असं त्यांनी मार्च महिन्यामध्ये जाहीर केलं होतं. 1 मे पासून ही सक्ती केली जाईल. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हे केलं जाईल, हे ते घोषणा केली होती. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटल्या. त्या प्रतिक्रियांचा मध्ये बहुतेक राजकीय नेतेही सामील होते. UP-मधनं, बाहेरच्या राज्यांमधनंही त्यावरती कमेंट आल्या. आपण या सर्वांचा आढावा घेणार आहोत आणि नाण्याची दुसरी बाजूही आपण विचारात घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुमचे विचार असतील तेही आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण जर बघितलं, जसं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की बस चालक असू द्या, टॅक्सी चालक असू द्या, आणि ज्यांना धंदा करायचा आहे महाराष्ट्रात, त्यांना मराठी ही सक्तीची आहे आणि ती 1 मे पासून लागू होईल. त्यानंतर जसजसं 1 मे जवळ आला तसतसं बाहेरच्या राज्यातील ज्यांना अमराठी आहेत, ज्यांना मराठी जमत नाही, त्या नागरिकांनी संप केले होते, संपाच्या धमक्या दिल्या होत्या, काही वेळा संपावरही गेले. त्यानंतर राज्य सरकारने कडक अशी भूमिका घेतली होती की तुम्ही संप करा, आमच्यावर दबाव टाकून काही होणार नाही, तुम्हाला हे करावेच लागणार आहे. त्यानंतर जसा 1 मे यायच्या आधी परत सरनाईका यांच्याकडनं मराठी शिकवण्यासाठी आम्ही एक पुस्तिका काढतोय आणि 15 ऑगस्टपर्यंत आम्ही ही मुदतवाढ देतोय. मराठी जर जमत नसेल तर मराठी शिका, हे आता शिकवण्याचं काम आम्ही करू असं सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही अगदी सौम्य भाषेत सांगितलं की, कारण शेवटी त्यांनाही डॅमेज कंट्रोल त्यांनी होऊन दिलं नाही आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की जे आहेत, जे अमराठी आहे, ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी आपण त्यांना मराठी शिकवू. अशा सोज्वळ भाषेत देवेंद्र फडणवीस यांनीही ह्या विषयावर सौम्य टिप्पणी देत काढता पाय घेतला. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यामध्ये एक वेगळी बाजू मांडली की तुम्ही बाहेरच्या लोकांना इथं स्थायिक करताय, ते आधीच लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि त्यांना आता तुम्ही मराठी शिकवून इथे जे भूमिपुत्र आहेत, जे ओरिजिनल मराठी लोक आहेत, त्यांच्यावर अन्याय करणार का? सो ह्या गोष्टींचा आपण जेव्हा आढावा घेतोय, आत्ता आपण ज्यामध्ये बघतोय, निश्चितच कुठेतरी असं वाटतंय की हे काय चाललंय, म्हणजे कोणाचं. कारण एक प्रति असंही वाटतंय की मराठी भाषा शिकून लोक धंदा करणार आहे आणि राज ठाकरे जे म्हणल्याप्रमाणे की इथली लोकसंख्या वाढून जे मराठी लोकांसाठी रोजगार आहेत तेही आता गायब होणार आहेत. सो माझं तर परखड मत आहे की तुम्ही मराठी शिका, हिंदी शिका. आता शेवटी महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाने तर प्रत्येकाला हक्क दिलेला आहे कानाकोपऱ्यात कुठेही जाण्याचा. आपलीही मराठी पोरं बाहेर आहेत शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, आणि आता बाहेरनंही जर लोक आली, मराठी जर ते बोलले तर त्याचं आपल्याला स्वागत असण्याचंच कारण आहे. कारण जरी ते मराठी बोलले नाही, हिंदी बोलत राहिले, तरीही त्यांना महाराष्ट्रातनं कुणी काढू शकत नाही. आंदोलनं राज ठाकरे यांनी भरपूर केले, पण संविधानाचं पाठबळ असल्यामुळे आणि कुठेही कोणी जाऊ शकत असल्यामुळे त्यांना तर राज्याबाहेर आपण बळजबरीने काढू शकत नाही. जर मराठी भाषा ते शिकले तर निश्चितच आपलं महाराष्ट्राचा गौरवच वाढणार आहे. महाराष्ट्राचीच म्हणजे मराठी भाषा ही अजरामर होणार आहे, अजून दिवस टिकणार आहे. सो मराठी भाषा लुप्त होण्यापेक्षा अजून लोकांनी मराठी भाषा बोललं तर ते तरी मला पटतंय. ह्या संदर्भात मी राज्य सरकारच्या निर्णयासाठी त्यांना पाठिंबा देत आहे. शेवटी हिंदी जर बोलत राहिले तर उद्या मराठी भाषा लुप्त व्हायला पाहिजे, कारण शेवटी जे लोंढे येणार आहेत, जे परप्रांतीय येणार आहेत, ते तर येतच राहणार आहे. सो निश्चितच तुम्हाला काय वाटतंय? कारण संजय निरुपम हे जे बाहेरून आलेत तेही मराठी भाषा चांगली बोलत आहेत. ते तर म्हटलेत की 6 वर्षांनी 1 वर्ष अवधी द्या, सगळे मराठी भाषा शिकतील. सो मला तरी वाटतंय की हे सरकारने जे काढले त्याचा चांगल्या योग्यतेसाठी आहे, त्याचा फायदाच पुढे महाराष्ट्रात होणार आहे. कारण हे जर नाही काढलं तर हिंदी लोक तर येतच राहणार आहे, हिंदी बोलत राहणार आहे आणि त्याचं कुठंतरी मराठी भाषाही विलुप्त होत जाईल आणि पुढे आपली पिढी हिंदी बोलेल, आपले नातूही पुढे हिंदी बोलतील, यात काही शंका नाही असं वाटतंच. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.